वसई विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार अशा पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं दृश्य आहे। अतिवृष्टीचा फटका हा अत्यावश्यक सेवांना देखील बसलेला आहे। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरू आहे। शहरामधल्या अनेक भागात पाणी साचल्याचं चित्र आहे। भाजीपाला, दूध पुरवठा करणारी वाहनं ही अद्यापही शहरामध्ये पोहोचली नाहीत, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होतोय। याशिवाय शहरामधल्या अनेक भागांमध्ये इंटरनेटची सेवा खंडित झाली। मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवलाय। परिणामी बहुतेक परिसर अंधारामध्ये आहे। नागरिकांना गैरसोयींना सामोरं जावं लागतंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। आता सध्या वसई ज्या मुख्य रस्त्यावर आहे, आपण जर बघितलं तर या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि अशीच अवस्था वसई विरार नालासोपारातील अनेक रस्त्यांची आहे। अशी जी अवस्था या रस्त्यांवर असल्यामुळे सध्या अत्यावश्यक सेवा ही थोडीशी ठप्प झालेली आहे, कारण की मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे जी भाजी आणि दूध घेऊन येणारी ज्या गाड्या आहेत त्या कुठे अडकलेल्या आहेत, त्या शहराकडे अजूनही आलेल्या नाही आहेत। त्याचबरोबर इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे वसई विरारमधली आणि बहुतेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्या असल्यामुळे MSCBने महावितरणाने खबरदारीची उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित केलेला आहे। त्यामुळे वसई विरारकरांच्या अडचणीत वाढ होत आहे। तर आपण जर बघितलं तर एकीकडे रिक्षा ह्या तुरळक प्रमाणात जात आहेत, त्याचबरोबर महानगरपालिकेची परिवहन सेवा ही बंद आहे, ST सेवा ही बंद आहे। त्यामुळे संपूर्ण जे जनजीवन आहे हे ठप्प झालेलं आहे। या अतिवृष्टीचा कहर हा वसई विरारकरांना सहन करावा लागत आहे आणि पावसाचा जोर जर असाच राहिला तर मात्र वसई विरारकरांच्या त्रासात आणखीन वाढ होऊ शकते। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई।